महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा खुलासा आमदार रवी राणा यांनी केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, असा दावा रवी राणा यांनी केला असून या वक्त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला अनेकदा ऑफर दिली। अनेकदा माझे त्यांचे संबंध चांगले आहे। अनेकदा त्यांनी सांगितलं की बुवा शिवसेनेमध्ये या, शिवसेनेमध्ये ताकदीनं काम करा। त्या अनेक राजकीय पक्षाच्या संधी येतात, अनेक राजकीय नेत्यांना असं वाटते आपल्या पक्षामध्ये चांगले लोक आले पाहिजे। पण मी एकनाथजी शिंदे साहेबांचे धन्यवाद मानेन की त्यांनी नेहमी आमच्याबद्दल चांगला विचार केला। बच्चू कडू यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं की नवनीत राणा शिवसेनेमध्ये जर आल्या तर आमच्यासाठी एक चांगला नेता आम्हाला शिवसेनेमध्ये मिळेल, त्याबद्दल बच्चू कडू साहेबांची मी आभारच व्यक्त करतो की कुठल्याही नेत्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या चेहऱ्याची, चांगल्या नेतृत्वाची जी गरज असते त्याबद्दल नेहमी प्रत्येक नेता विचार करते आमच्या पक्षामध्ये चांगला नेता आला पाहिजे, चांगला कार्यकर्ता आला पाहिजे। त्या विषयाने एकनाथजी शिंदे साहेबांनी विचार अनेकदा केला, सुमित्रा वहिनी पवार वहिनींनी सुद्धा विचार केला, बच्चू कडूंनी सुद्धा असा विचार केला। त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आहे। शिवसेनेत प्रवेशाची ऑफर मिळूनही आपण भाजपा सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे महायुतीतील राजकीय निष्ठा आणि अंतर्गत समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे।